मी पूजा बिरुड नारी शक्ती या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा आज तुमचं सहर्ष स्वागत करते। मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश म्हणजे आपल्या ज्या शेतकरी महिला आहे किंवा आपला जो शेतकरी आहे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणा मानला जातो। पण मैत्रिणींनो, आज हाच कणा कोलमडीस आलेला आहे। तर का तर वाढत्या बियाण्यांचा भाव, त्याच्यानंतर वाढता रासायनिक खतांचा भाव, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठेमध्ये न मिळणारा भाव, यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। मग रासायनिक खतं जे आहे त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे आपण काय वापरू शकतो? तर एखादा जो पुरुष आहे तो पुरुष कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीही संशोधन करू शकतो, परंतु एक महिला जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये, शेती या क्षेत्रामध्ये ती स्वतःच्या अनुभवातून एक संशोधन करून उत्कृष्ट प्रतीने आणि सक्सेसफुल रित्या जेव्हा शेती करते, कुठलाही खर्च न लागता, तेव्हा त्या महिलेला मी सतशः धन्यवाद करते। आणि मैत्रिणींनो, अशीच एक महिला आज आपल्या सोबत आहे, तर आपण ताईंना त्यांचं नाव विचारूया। मॅडम, तुमचं नाव सांगा। ज्योती सुनील टोके। ठीक आहे मॅडम, तुम्ही असे काही खतं वापरतात आणि अशा काही गोष्टी तुम्ही शेतामध्ये यूज करतात की त्या तुम्ही फर्टिलायझर बाहेरून विकत न आणता घरातच तयार करतात? हो, बरोबर। मग तुम्ही आतापर्यंत काय काय तयार केलेलं आहे? मी तसं भरपूर अमिनो ऍसिड्स तयार केलेला आहे, अंडेजनित। ओके। युट्यूबवर बघूनच केलेलं आहे मी ते। समजा फिश अमिनो ऍसिड पण केलेलं होतं, पण ते वास येतो त्याच्यामुळे मी ते केलेलं नाही। मग आता नंतर मी सोयाबीन पासून अमिनो ऍसिड्स तयार केलेलं आहे। बरं। त्यानंतर मी पाण्यात विरघळणारं तेल, असं त्याच्यामध्ये हे निंबोळी पावडर मिक्स करून ते कीटनाशक म्हणून वापरते। बरं। तसं सल्फर, हे डस्टिंग सल्फर असतं ना, ते कमी किमतीत मिळतं। हो हो। हे WDG खूप महाग पडतं। ते डस्टिंग सल्फर प्लस साधा कडीचा चुना, ते एक विशिष्ट प्रमाण घेऊन उकळवते। त्याचा एक उत्तम कीटनाशक तयार होतं। ते उत्तम कीटनाशक पण होतं, एक उत्तम बुरशीनाशक पण, आणि म्हणजे एक टॉनिक पण आहे पिकांसाठी। बरं बरं। मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही कीडनाशक पण तयार केलेलं आहे, बुरशीनाशक पण तयार केलेलं आहे, आणि पिकांची ग्रोथ व्हावी म्हणून तुम्ही टॉनिक पण तयार केलाय, बरोबर? मग मॅडम, तुम्ही हे कोणत्या पिकावर याचे रिझल्ट घेतलेले आहे? मी त्याचे हळदीवर, कपाशीवर, हो, आणि आता मी बागासाठी पण सोडते। अरे वा। तर बघा, केळीसाठी पण वापरतात। तर बघा मैत्रिणींनो, असं म्हणतात का सेंद्रिय खतांचा किंवा कुठल्याही जैविक खतांचा रिझल्ट येत नाही पिकांना। मग मॅडम, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जो रिझल्ट घेतलेला आहे, जसं हळदीवर, केळीवर आणि कपाशीवर, मग तुम्हाला उत्पन्न कसं झालंय याच्यातून? माझी हळद एकदम व्यवस्थित आहे। ओके। आता केळी पण, म्हणजे आता माझे दीर, मी एवढी फिरत नाही समजा, पण माझे दीर व्यवस्थित सांगत होते की खूप रिझल्ट आहे तुमच्या औषधांचाच। अरे वा। तर म्हणजे एकूण तुम्ही घरामध्ये जे तयार करतात, बाहेरून काही विकत न आणता, म्हणजे कुठलेही रासायनिक केमिकल न वापरता त्या घरामध्येच त्या वस्तू तयार करतात, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक सुद्धा, आणि चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे त्या उत्पन्न घेत आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा अशाच काही नवनवीन गोष्टींची माहिती हवी असेल तर नारी शक्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नक्कीच मी आणि माझ्यासारख्या ह्या मैत्रिणी तुमची मदत करतील। थँक्यू।